आज आहे ना माझा मूड झाला होता पिझ्झा खायचा, त्यामुळे ना मी गेले खाली आणि जाऊन पिझ्झा बेस घेऊन आले. सॉसेस होते घरामध्ये त्यामुळे काय आणायची गरज लागली नाही. बाकी फक्त काय चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो ह्या 2च गोष्टी आणायच्या होत्या. तर मग ह्या घेऊन आले मी आणि मग आल्याच्यानंतर लगेच घेतला पिझ्झा बनवायला मी, कारण की खूप भूक लागली होती म्हणून. सर्वात अगोदर तर काय आपले जे पिझ्झा सॉस आणि मेयोनीज होतं ना ते दोन्ही मिक्स घेतलं करून. त्यानंतर मी बारीक कांदा आणि टमॅटो मी कट करून ठेवला होता, तर तो घेतला त्या पिझ्झाच्या बेसवर व्यवस्थित लावून. त्यानंतर ना मका आणली होती, तर ती ना बॉईल करून घेतली होती, कारण की वाफेवरती शिजणारच नाही म्हणून बॉईल करावी लागली होती. बॉईल करून झाल्याच्या नंतर ना पिझ्झाच्या बेसवर त्यालासुद्धा आम्ही ना व्यवस्थित घेतलं ॲड करून. आणि मग नंतर चीज घेतलं खिसून. चीज खिसून झाल्याच्या नंतर तवा ठेवला आणि त्या तव्याला थोडंसं अमूल बटर लावलं आणि आपला जो पिझ्झा आपण रेडी केला होता तो त्या तव्यावर ठेवला. आणि मग नंतर ना प्लेट घेतली झाकून व्यवस्थित. मग मी चेक केलं होतं, तर आपलं चीज थोडंसं मेल्ट झालं होतं. मग त्यावरूनच मला कळलं की पिझ्झा रेडी झाला होता. म्हणून पिझ्झा घेतला काढून खाली आणि मग घेतलं कट करायला, कारण की पिझ्झा कटर नव्हतं म्हणून आपला चाकूच यूज केला होता. तर चाकूनेच आम्ही त्याचे 4 पार्ट्स केले होते खाण्यासाठी. तर मी पिझ्झा कट वगैरे घेतला करून व्यवस्थित. आणि त्यानंतर खूप टेस्टी झाला होता पिझ्झा. तुम्ही पण ट्राय करा आणि मला सांगा की कसा बनला. आणि असं काही नाही आहे की पिझ्झा बाहेरचाच खूप छान लागतो, घरचासुद्धा पिझ्झा खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कसा झाला होता तो तुम्ही बनवलेला पिझ्झा.